तर पहा मुलांनो, नेक्स्ट काय आहे, सेड द डक ॲज आय सॅट ऑन द रॉक्स. काय म्हणत आहे तो, सेड द डक्स ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. कोण म्हणत आहे असं, तर डक म्हणत आहे. काय म्हणत आहे की तो काय करणार आहे, तर आता तो कांगारूच्या पाठीवरती, सॅट म्हणजेच काय मुलांना, तर बसणे. कुठे बसणार आहे, तर कांगारूचे हे जे लांब अशी टेल आहे, शेपूट आहे, त्यावरती तो बसणार आहे. आणि त्यासाठी तो काय करणार आहे, तर सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आता परिपूर्ण तो काय करू शकतो, तर ह्याच्यासारखाच कांगारूसारखाच तो होप करू शकतो. यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघूया. पहा मुलांना, त्यासाठी त्याने काय केलेलं आहे, अँड आय बॉक्ड 4 पेअर्स ऑफ worsted socks which fit my bare feet neatly. काय म्हणत आहे पहा तो मुलांनो, अँड बॉक्ड म्हणजेच काय मुलांनो, बघा BOUGHT, बॉक्ड म्हणजे विकत घेणे. काय विकत घेतलेलं आहे त्याने, विकत घेणे. बघा बॉक्ड BOUGHT, बॉक्ड म्हणजेच विकत घेणे. तर त्याने काय विकत घेतलेले आहे, 4 पेअर्स. किती, 4 पेअर्स. कशाच्या जोड्या, पेअर्स म्हणजेच काय मुलांनो, तर जोड्या. पेअर्स म्हणजेच काय मुलांनो, जोड्या. किती, 4 त्याने जोड्या घेतलेल्या आहे. कशाच्या घेतलेल्या आहेत, तर ऑफ worsted socks. त्याने ज्या सॉक्सच्या जोड्या आहेत, जे मोजे असतात आपण जे पायामध्ये घालतो ते आहेत सॉक्स, आणि त्याच्या जोड्या ज्या आहेत त्या ह्या बदकाने किती घेतलेल्या आहेत, 4 घेतलेल्या आहेत. बघा, विच फिट माय वे फीट नेटली. आणि त्याचे जे हे पाय आहे, त्या पायांसाठी त्याने जे काही उलनचे सुंदर असे काय घेतलेले आहे, तर त्याने 4 अशा सॉक्सच्या जोड्या घेतलेल्या आहे. आणि ते जे सॉक्स आहेत ते त्याच्या पायाला कसे बसत आहे, तर वे फिट नेटली, म्हणजे अगदी व्यवस्थित त्याच्या पायांना त्या जोड्या, ते जे सॉक्स आहेत ते अगदी व्यवस्थित त्याच्या पायांना येत आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, होपसाठी एवढी सगळी तयारी करून ठेवलेली आहे की मी आता काय करणार आहे, तर मला होप करायचंच आहे. आणि त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, तर 4 सॉक्सच्या जोड्या घेतलेल्या आहेत, ज्या कशा आहेत, कॉटनच्या आहेत, उलनच्या आहेत. नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, सेड द कांगारू आय एम रेडी. आता हा जो डक आहे त्याने आधी काय सांगितलं की मला काय करायचं आहे, होप करायचंच आहे. आणि यासाठी तू जे म्हणत आहे की माझे जे पाय आहेत ते दिसायला व्यवस्थित नाही आहे, ओलसर असतात, थंड असतात, त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर मी सॉक्सच्या जे काही कॉटनचे सॉक्स आहे, उलनचे सॉक्स आहे, त्याचे मी काय केलेलं आहे, तर 4 जोड्या मी घेतलेल्या आहे. आणि मग त्यावर डक बघा काय म्हणत आहे की सेड द कांगारू आय एम रेडी. आता कांगारू काय म्हणत आहे, मी तयार आहे, मी रेडी आहे. कशासाठी, की तुला होप करवण्यासाठी, तुला जगाची सैर करवण्यासाठी. पहा, ऑल द मूनलाईट पेल, म्हणजे चंद्राच्या प्रकाशात आता हा जो कांगारू आहे तो काय करणार आहे, डकला संपूर्ण वर्ल्ड जे आहे ते फिरवणार आहे. बघा कसं ते, तर पहा मुलांना, इथे मूनलाईट म्हणजेच काय, तर मूनलाईट म्हणजे चंद्राचा जो काही प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये देखील आपण काय करायचं आहे, तर होप करत जायचं आहे आणि संपूर्ण जग जे आहे ते फिरायचं आहे. तर नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, बट टू बॅलन्स मी वेल. पण तू काय कर की अगदी व्यवस्थित, वेल म्हणजेच काय, बऱ्यापैकी तू काय कर, तर बॅलन्स कर. बॅलन्स म्हणजेच काय मुलांना, तर तुझा तोल तुला काय करायचा आहे, सांभाळायचा आहे. डिअर डक सिट स्टेडी. तू काय कर की तू माझ्या हे जे टेल आहे त्या टेलवरती बस. आणि कसं बस, अगदी व्यवस्थित बस. आणि तुझं बॅलन्स जे आहे, तुझा जो तोल आहे तो सांभाळून तो तुला माझ्या टेलवरती बसायचा आहे. नेक्स्ट पाहूया मुलांना काय आहे, तर अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल. टेल म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे मुलांना, TAIL. टेल म्हणजेच काय, तर शेपूट. आणि क्वाईट म्हणजेच शांत बसणे. आणि एंड ऑफ माय टेल म्हणजेच माझ्या
शेपटीवर तू कसा बसणार आहेस, तर तू माझ्या शेपटीवरती अगदी शांत आणि तुझा तोल सांभाळून तू असा बसणार आहेस. आता इथे आपल्याला काय दिसत आहे की त्याने जे सॉक्स आहे, जे कुणी आणलेले, डकने आणलेले, कशासाठी, तर त्याला देखील काय करायचं आहे, होप करायचं आहे. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे की त्याच्यासाठी 4 ज्या जोड्या आहेत सॉक्सच्या त्या आणलेल्या आहेत. आणि बघा आता जो डक आहे तो कुठे बसलेला आहे, तर कांगारूच्या शेपटीवरती तो बसलेला आहे. तर पहा मुलांनो, काय सांगितलेलं आहे की सो अवे दे वेंट विथ होप अँड बाउंड अँड दे होप्ड द होल. बघा आता काय सुरुवात झालेली आहे की कांगारू आता लांबच लांब उड्या मारायला त्याने काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. कुणाला पाठीवरती घेऊन, तर जो डक आहे त्या डकला त्याने त्याच्या टेलवरती म्हणजे शेपूटवरती बसायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासह तो आता काय करत आहे, होप करत आहे. लांबच लांब अशा तो उड्या मारत आहे. आणि बघा डकसुद्धा आपल्याला इथे कसा दिसत आहे, खूप हॅपी दिसत आहे. आणि कांगारू देखील आपल्याला हॅपी दिसत आहे. का, कारण इथे मित्राची जी इच्छा आहे ती कशी होत आहे, तर पूर्ण होत आहे. आणि मित्र का हॅपी होत आहे, कारण त्याला काय करायचं होतं, जंप करायच्या होत्या, उड्या मारायच्या होत्या, होप करायचं होतं. म्हणूनच इथे जो डक आहे तो कसा आहे, तर हॅपी आहे. आणि त्याची इच्छा पूर्ण होता बघून कोण हॅपी आहे, तर कांगारू देखील हॅपी आहे. तर नेक्स्ट पाहूया मुलांना काय आहे, वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड. आता त्याने काय केलेलं आहे, वर्ल्ड म्हणजेच काय मुलांना, तर जग, WORLD, वर्ल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर संपूर्ण जगाला त्याने किती टाईम राऊंड मारलेले आहे, तर 3 टाईम म्हणजेच 3 वेळा त्याने काय केलेलं आहे, तर राऊंड मारलेला आहे. कोणाला घेऊन, तर बदकाला घेऊन, डकला घेऊन त्याने 3 वेळा वर्ल्डला राऊंड मारलेला आहे. अँड हू सो हॅपी, ओ हू, काय सांगितलेलं आहे की या दोघांमधून कोण जास्त हॅपी आहे, तर हे दोघेही हॅपी आहेत. का मुलांना दोघे पण हॅपी आहेत, कारण डकची जी काही इच्छा होती, कुठली इच्छा, होप करण्याची, जंप करण्याची, तर ती पूर्ण होत आहे म्हणून तो हॅपी आहे. आणि माझ्या एका मित्राची इच्छा मी पूर्ण करत आहे म्हणून कांगारू देखील कसा आहे, तर तो देखील हॅपी आहे. पहा इथे आपल्याला काय दिसत आहे, अँड हू सो हॅपी, ओ हू. आता हॅपी म्हणजेच काय मुलांना, तर हॅपी म्हणजेच आनंदित. इथे आपल्याला कोण सर्वात हॅपी दिसत आहे, कोण सर्वात आनंदित दिसत आहे, हू, ओ हू म्हणजेच कोण हॅपी दिसत आहे, तर आपल्याला माहीत आहे की हे दोघेही कसे आहेत, हॅपी आहे, खूप आनंदात आहे. तर पहा मुलांना इथे आपल्याला काय दिसत आहे, ॲज द डक अँड द कांगारू. हे दोघे देखील आपल्याला काय होत आहे, इथे खूप हॅपी असे दिसत आहे. आणि त्यांनी संपूर्ण जगाला 3 वेळा काय केलेलं आहे, तर होप केलेला आहे. उड्या मारत मारत ते संपूर्ण जग फिरलेले आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपल्याला इथे समजून येत आहे की इथे या पोएममध्ये आपण काय शिकलेलो आहोत की 2 मित्र आहे. एका मित्राला असं वाटत आहे की माझा जो काही मित्र आहे त्याला देवाने जे आहे ते खूप विशेष अशी क्वालिटी दिलेली आहे, खूप विशेष गुण असा दिलेला आहे की त्याला काय करता येत आहे, तर होप करता येत आहे, जंप करता येत आहे. पण माझ्यात मात्र अशी विशेष क्वालिटी काहीही नाही आहे. काश कदाचित मला सुद्धा अशी क्वालिटी जर दिली असते, असे गुण जर दिले असते, तर मी देखील काय केलं असतं, संपूर्ण जगामध्ये मी काय केलं असतं, तर उड्या मारत फिरलो असतो, होप करत फिरलो असतो. पण त्यावर कांगारू बघा काय म्हणत आहे की जरी तुला होप करता येत नाही तरी सुद्धा मी काय करणार आहे, तुझी इच्छा आहे पूर्ण करणार आहे. आणि शेवटी मग काय होतं की कांगारू काय करत असतो की डकची जी इच्छा आहे ती पूर्ण करत असतो. आणि त्याला आपल्या पाठीवर घेऊन तो काय करत असतो, तर फिरत असतो. आणि संपूर्ण जगाला 3 वेळा तो राऊंड मारतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ते दोघेही कसे असतात, तर खूप हॅपी असतात. का, कारण त्यांच्या एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अगदी मनापासून काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये सक्सेस देखील होत असतात. तर पहा मुलांना, आता इथे आपण हा जो द डक अँड द किंग हे जे पोएम आहे त्यामध्ये काही मिनिंग आलेले आहे वर्ड्सचे, ते आपण इथे बघणार आहोत. पहिला वर्ड बघा मुलांनो काय आहे, गुड ग्रॅसियस. गुड ग्रॅसियस म्हणजेच काय मुलांनो, तर तुला एक चांगले असं काय दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे देवाने, जेणेकरून तू काय करू शकतोस, तर तू होप करू शकतोस, जम्पिंग करू शकतोस. बघा
An exclamation, words used to show surprise or other strong feelings. बघा, other strong feelings म्हणजेच काय, तुला इतरांपेक्षा काय दिलेलं आहे, वेगळं आगळं काहीतरी विशेष असं देवाने तुला दिलेलं आहे. त्यालाच काय म्हणतात मुलांना, गुड ग्रॅशियस असे म्हणतात. म्हणजेच खूपच छान की तुला देवाने वेगळं काहीतरी असं दिलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघा मुलांना काय आहे, बोर. बोर काय आहे, तर नाऊन आहे. आणि BORE, बोर म्हणजेच काय, तर बोर म्हणजेच आपल्याला काय वाटणं, तर खूप कंटाळवाणं वाटणं. त्यालाच काय म्हणतात मुलांना, तर बोर असे म्हणतात. पहा, समथिंग दॅट इज डल, नॉट इंटरेस्टिंग. बघा, काहीतरी अशा गोष्टी असतात की त्या आपल्या इच्छेविरुद्ध घडत असतात. मग आपल्याला काय वाटत असतं, बोर वाटत असतं. आणि मग त्या गोष्टीमध्ये किंवा आपल्याला काही काम दिलं असेल तर ते काम जर आपल्या इच्छेविरुद्ध असेल, जर आपल्याला ते करायचं नसेल, तर त्यामध्ये आपल्याला कोणताही रस नसतो, कुठलाही इंटरेस्ट आपल्याला नसतो ते काम करण्यामागे. म्हणून बघा, बोर म्हणजेच काय, समथिंग दॅट इज डल. काहीतरी आपल्याला कसं वाटतं की योग्य वाटत नाही, मला आता काय करायचं आहे, ही गोष्ट करायची नाही आहे, त्यामध्ये आपला इंटरेस्टच नसतो ती गोष्ट करण्यासाठी. आणि म्हणजेच काय मुलांनो, नॉट इंटरेस्टिंग. नॉट इंटरेस्टिंग म्हणजेच की एखादी गोष्ट आपल्याला करायची नाही आहे, पण अशी वेळ येते की ती आपल्याला करावी लागते. तिलाच काय म्हणतात मुलांनो, तर बोर. सारखी एकच मूवी बघून आपण काय होतो किंवा कार्टून बघून आपण बोर होत असतो, कंटाळवाणं आपल्याला वाटत असतं, आपला इंटरेस्ट जो आहे त्यातला कमी होत जातो. पुढचं बघा मुलांनो, लॉंग. लॉंग म्हणजेच काय, तर आपण या पोएममध्ये बघितलं की जेव्हा कांगारू काय करत असतो, जेव्हा डकची विश कंप्लीट करत असतो, तेव्हा तो लांबच लांब उड्या मारत काय करत असतो, संपूर्ण जगाला तो राऊंड मारत असतो. तसंच लॉंग म्हणजेच काय मुलांनो, तर लांब उड्या कोण घेत होतं, तर कांगारू आणि डक हे घेत होते. म्हणजेच काय, विश फॉर समथिंग, वॉन्ट समथिंग व्हेरी मच. म्हणजे खूप आतून खूप असं छान वाटणं, असं वाटतं की नाही, माझी विश जी आहे ते आता काय होत आहे, कंप्लीट होत आहे. जसं की बघा, जर तुमचा जो बर्थडे आहे तो कोणालाही लक्षात नाही राहिला, पण ऐन वेळेला सगळ्यांनी जर तुम्हाला सरप्राईज दिलं, तर तुम्हाला आतून काय वाटतं की खूप छान असं तुम्हाला फील होत असतं. तसंच डकचे सुद्धा काय होत आहे, इथे विश कंप्लीट होत आहे, म्हणून त्याला खूप छान अशी फिलिंग येत आहे. त्यालाच काय म्हणतात मुलांनो, लॉंग म्हणजेच विश फॉर समथिंग, वॉन्ट टू समथिंग व्हेरी मच. नेक्स्ट आहे बघा, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर थिंकिंग किंवा प्रतिबिंब आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय मुलांनो, तर रिफ्लेक्शन. कोण विचार करत आहे, कोण मनन करत आहे, तर कांगारू हा मनन करत आहे. कसलं, तर माझा जो मित्र आहे तो हॅपी कसा राहील, कशी त्याची प्रॉब्लेम मी सॉल्व करू, ह्या सगळ्या गोष्टीचं मनन कोण करत होतं, तर कांगारू करत होतं. तरच काय म्हणतात मुलांनो, रिफ्लेक्शन म्हणजेच थिंकिंग. नेक्स्ट बघूया, तर जे नेक्स्ट आहे मुलांना ते काय आहे पहा, ऑब्जेक्शन. पहा मुलांना, ऑब्जेक्शन म्हणजेच काय, तर ऑब्जेक्शन म्हणजेच आक्षेप. पहा मुलांना, ऑब्जेक्शन म्हणजेच काय की आक्षेप. आणि हा आक्षेप जो आहे तो कोणी घेतलेला, की डकने घेतलेला. पहा, ऑब्जेक्शन म्हणजेच रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. जर काही विशेष घडत नसेल आणि ते आपल्याला पटत नसेल, तर आपण काय करत असतो, ऑब्जेक्शन घेत असतो, आक्षेप घेत असतो. त्यालाच काय म्हणतात मुलांना, ऑब्जेक्शन म्हणजेच रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. नेक्स्ट बघा काय आहे, रुमॅटिज. रुमॅटिज म्हणजेच काय, आपल्याला माहितीच आहे, ही पोएम लर्न करत असताना रुमॅटिज म्हणजेच एक आजाराचं काय आहे, ते नाव आहे. हा जो आजार आहे कधी होत असतो, जेव्हा पाय ओलसर असतील आणि कसे असतील, पाय हे कोल्ड असतील, थंड असतील, तर रुमॅटिज या नावाचा जो आजार आहे तो होत असतो. पहा, द पोएट्स फनी वे ऑफ सेईंग रेमेडिझन इच विज इज डिसेस. म्हणजेच हा एक प्रकारचा काय आहे, तर आजार आहे. नेक्स्ट बघा, वोर्स्टेड. वोर्स्टेज म्हणजेच काय मुलांनो, तर स्पेशल उलन फॅब्रिक.
बघा, जेव्हा डकची इच्छा पूर्ण होत होती तेव्हा त्याने स्पेशली त्याच्या पायासाठी काय आणलेलं आहे, तर 4 पेअर्स त्याने सॉक्स आणलेले, जेणेकरून त्याचे पाय हे झाकले जातील आणि त्याला जंप मारण्यामध्ये काय होईल, तर मदत होईल, हेल्प होईल. नेक्स्ट बघा, बाउंड म्हणजेच काय मुलांनो, तर बिग जंप, लांबच लांब उड्या कांगारू आणि डक हे दोघं घेत गेले. तर नेक्स्ट पाहूया मुलांनो काय आहे. दिस पोएम इज अ गुड एक्झाम्पल ऑफ अ व्हेरी स्वीट फ्रेंडशिप बिटवीन अ डक अँड अ कांगारू. ही जी पोएम आहे ती एक खूप चांगलं उदाहरण आहे कुणाच्या फ्रेंडशिपचं, जो काही डक आहे आणि कांगारू आहे त्यांच्या फ्रेंडशिपचं. द कांगारू ट्रायज टू फुलफिल द डक्स विश ऑफ होपिंग अराउंड द वर्ल्ड. बघा, कांगारू काय करत आहे, ट्राय करत आहे की मी डकची इच्छा काय करणार आहे, पूर्ण करणार आहे आणि त्याला संपूर्ण वर्ल्ड मी फिरवणार आहे. नेक्स्ट बघा, बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड अँड वेटी इन एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन्स. ते दोघंही कसे आहेत, अगदी मनमोकळे स्वभावाचे असल्यामुळे त्यांचं मत जे आहे ते अगदी परखडपणे मांडत आहेत. तर नेक्स्ट बघूया मुलांनो काय सांगितलेलं आहे. दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम द मायनर चॅलेंजेस बाय फाइंडिंग क्लेवर सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. बघा, त्या दोघांनी देखील काय केलेलं आहे, तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी फक्त दिखाऊपणा केलेलं नाही, तर त्यांनी रिअलमध्ये काय केलेलं आहे, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सॉल्व केलेला आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला या पोएममध्ये आपण काय शिकत आहोत, तर मित्रता निभवायची जर असेल तर ती फक्त वरची नसायला हवी, तर खरोखरच आपल्याला देखील अशी फिलिंग यायला हवी की जर आपला मित्र किंवा मैत्रीण जर प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण देखील त्यांना काय करायला पाहिजे, तर मनापासून त्यांना त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपली जी मित्रता आहे ती निभावण्याचा काय केलं पाहिजे, आपण प्रयत्न केलाच पाहिजे. बघा मुलांनो, आपण अनेक स्टोऱ्या बघितल्या ज्यामध्ये जे 2 प्राणी असतात किंवा मित्र असतात त्यामध्ये आपण एक मित्र हा दुसऱ्या मित्रांना कसा फसवतो हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. पण या पोएममध्ये आपण काय बघत आहोत, तर 2 एक असे मित्र आहेत, ते काय करत आहेत, तर एकमेकांची विश कंप्लीट कशी होईल आणि कसा मी प्रयत्न करेल, कसं मी मननचिंतन करेल ज्यामुळे माझ्या मित्राची किंवा मैत्रिणीची काय होईल, विश कंप्लीट होईल. यासाठी या पोएममध्ये जो मित्र आहे तो काय करत आहे, तर प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्याला देखील काय करायचं आहे मुलांनो, या पोएममधून काय शिकायचं आहे, तर आपले जे कोणी मित्रमैत्रीण असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करायला पाहिजे, जेवढं आपल्याकडनं शक्य होईल तेवढं आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपले मित्र किंवा मैत्रीण हॅपी कसे राहतील आणि त्यांच्यासोबत आपण खूप छान असे जे काही मोमेंट्स आहेत ते आपण कसे स्पेंड करणार आहोत. तर मुलांना अशाच प्रकारे ह्या पोएममधून आपण काय शिकलेलो आहोत, तर जर आपण इतरांचा जर चांगला विचार करू तर नक्कीच काय होणार आहे, आपल्यासोबत देखील छान गुड असंच होणार आहे. म्हणून मुलांनो, या लेसनमधून आपण हे शिकूयात की जर 2 मित्र असेल तर त्या मित्रांनी कसं वागायला पाहिजे, की एकमेकांना पूरक असं वागायला पाहिजे. एकाने दगा न देता त्यानेही काय करायला पाहिजे, त्याची साथ द्यायला पाहिजे आणि एकमेकांसोबत अगदी प्रामाणिकपणे वागायला पाहिजे.